सोलापुरात आरटीई शिक्षणाचा बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। शासन नियमानुसार 25% विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन शासनाकडून विद्यार्थ्यांच्या नावे लाखो रुपयांचं अनुदान लाटण्याचं काम सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयांची अनुदान शैक्षणिक संस्था घेतात। गेल्या 8 महिन्यांपासून सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांबाबत पत्रव्यवहार करूनही जिल्हा शिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करतायत। याचा विरोध करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शालेय वेशभूषा परिधान करून जिल्हा प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनानंतर प्रहार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित कुलकर्णी आणि शिक्षण अधिकारी कादर शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची मोठी फौज सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये तैनात करण्यात आली होती। KRT अंतर्गत जे शाळा येतील, सोलापूर शहर असेल, जिल्हा असेल किंवा महाराष्ट्र राज्यात 25% म्हणजे त्या विद्यार्थ्यांना फी सुद्धा घेत नाहीत किंवा त्यांच्या शाळेचा खर्च, जे काही वह्या पुस्तक असेल ते खर्च शासन जमा करतं। पण असे अनेक बहादर शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकारी हे दोघं संगनमताने 17,000 17,500 जे काही शासनाचे मानधन मिळतं ते सुद्धा गडप करतात आणि विद्यार्थ्यांच्या म्हणजे जे काही पालक असतील शाळांचे त्यांच्याकडून पण मिळालेली जी काही फी आहे ती सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न या शाळा प्रशासन, जिल्हा परिषदचे शिक्षण अधिकारी आणि सगळं हे काही मोठं रॅकेट जे आहे ते शाळा प्रशासन आणि शिक्षण अधिकाऱ्यांपर्यंत, शिक्षण मंत्र्यापर्यंत आहे। हे करोडो रुपयांचा मोठा घोटाळा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील मांडवगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन योजनेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। अहिल्यानगर तालुक्यातील मांडवगड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मध्यान्ह भोजन योजनेच्या अंमलबजावणीत मोठ्या त्रुटी झाल्याचं समोर आलेलं आहे। विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी वाढल्या असून नोंदीत विसंगती आणि धान्य वापरात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। तर विद्यार्थ्यांच्या उपस्थितीपेक्षा जास्त अन्नधान्य वापर दाखवला जात असून प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाचं अन्न दिलं जातंय। स्वच्छतेचे नियम देखील पाळले जात नसल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थ आणि पालकांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तर शिक्षण विभागाने देखील या प्रकरणाची दखल घेतली असून अहवाल मागवण्यात आलेला आहे। दिनांक 6 एप्रिल रोजी जे शालेय मध्यान्ह भोजन आहार जो शिजवण्यात आला होता भात, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोनकिडे आढळून आले पालकांना। मुलं ज्यावेळेस घरी तो भात घेऊन आल्यानंतर पालकांनी चेक केला तर त्यामध्ये भरपूर प्रमाणात सोनकिडे आढळून आले। याचा जाब आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना विचारला, मुख्याध्यापकांना विचारला। त्यानंतर अधिकाऱ्यांनी येऊन तिथं त्या ठिकाणी पाहणी केली। अधिकाऱ्यांच्या समक्ष सुद्धा त्या भातामध्ये सोनकिडे आढळून आलेत। या संदर्भात आम्ही जी तक्रार देण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिव यांच्याकडे आलेलो आहेत आज। तर त्या जे संबंधित दोषी असतील यांच्यावरती कडक कार्यवाही व्हावी आणि जे मुख्याध्यापक आहेत यांचे निलंबन तात्काळ करण्यात यावं यासाठी आम्ही आज शिव यांना निवेदन देण्यासाठी इथं जिल्हा परिषदेला आलेलो आहोत। धाराशिवमध्ये गॅस एजन्सी बाहेर नागरिकांनी गोंधळ घातलाय। गॅस मिळत नसल्याने संतप्त नागरिक कार्यालयात शिरलेले आहेत। यावेळी गॅस एजन्सी चालक आणि ग्राहकांमध्ये बाचाबाची झाली। त्यामुळे केंद्र चालकाने नागरिकांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलाय। गॅस मिळाला नाही तर कार्यालयात पैसे फेकून गॅसच्या टाक्या उचलून नेणार असा इशारा नागरिकांनी दिलाय।